नमस्कार, मी राजेंद्र होंजे. प्राईम टाइम मध्ये तुमचं स्वागत. सुरुवात करूया हेडलाईन. केंद्रानं तपासला महाराष्ट्राचा 6,000 कोटींच्या दुष्काळ आणि गारपीटग्रस्तांच्या मदतीचा प्रस्ताव. 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी न देण्याची केंद्राची भूमिका. अर्थ मंत्रालयातल्या सूत्रांची IBN लोकमतला माहिती. 2015-16च्या गळीत हंगामासाठी FRP भाव जाहीर. 9.5% उतार्यासाठी 2300चा भाव, तर स्वाभिमानीनं केली 2500 रुपये दराची मागणी. ठाण्यातल्या वसतिगृहाच्या दुरवस्थेला वाचा फोडण्यासाठी आंदोलन केलेल्या विद्यार्थिनीला अखेर न्याय. IBN लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. आंदोलन केलं म्हणून देण्यात आलेल्या निलंबनाचा आदेश रद्द. मुंबई एअरपोर्टच्या वॉशरूमच्या भिंतीवर दुसऱ्यांदा दहशतवादी हल्ल्याच्या धमकी. या धमकीत आयसिसचा उल्लेख. चौकशी सुरू. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भेटीआधी न्यूटन्स दिल्ली परिसरातील वाहतूक बंद. तर ओबामांच्या भेटीआधी 2 दिवस दिल्ली आग्रा एक्सप्रेस वेवर सुद्धा वाहतुकीला परवानगी नाही. आम आदमी पार्टीच्या माजी नेत्या शाजिया इल्मी यांचा भाजपमध्ये प्रवेश. नरेंद्र मोदी देशाला नवी दिशा देत असल्याचा केला दावा. पेट्रोल आणि डिझेल पुन्हा स्वस्त. पेट्रोलचे दर प्रति लिटर 2 रुपये 42 पैशांनी घसरलेत, तर डिझेलच्या दरातही प्रति लिटर $2.25 रुपयांनी घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर $45 पर्यंत घसरल्यानं इकडे भारतातही इंधनाच्या दरात ही कपात झाली. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांचा राजीनामा. बोर्डातल्या सदस्यांवर भ्रष्टाचाराचा केला आरोप. बोर्डानं मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाला परवानगी दिल्यानंतर निर्माण झाला वाद. तर डेरा सच्चाचे प्रमुख राम रहीम यांनी चित्रपट पाहण्याचं केलं आवाहन. सुरुवातीला एक ताजी बातमी आहे. खंडाळा घाटामध्ये अमृतांजन ब्रिज जवळ क्रेनचा अपघात झालेला आहे. क्रेनमधील क्लीनरचा अपघातात मृत्यू झाला आहे. अपघात टाळण्यासाठी थांबलेली 7 ते 8 वाहनं एकमेकांवरती येऊन आदळलेली आहेत. आत्ताची या क्षणाची महत्वाची बातमी आहे. आपला लोणावळ्याचा रिपोर्टर गणेश वायकर आपल्यासोबत आहे. गणेश, काय अधिक माहिती? चालली होती. जवळजवळ 100 टन वजन क्षमतेची ही क्रेन होती. तर त्याचं वजन उचलण्याचं जे लिफ्टर लॅजर जे येतं, तर ते लॅजर बाजूने जाणाऱ्या एका स्विफ्ट गाडीवर आदळलं आणि त्याच वेळेस क्रेनच्या मागे बसलेला जो क्लीनर आहे तो त्यामध्ये जागीच ठार झाला. आणि हा अपघात पाहण्यासाठी काही वाहनं जी मंदगतीने तिथून चालली होती, तर ती 7 ते 8 वाहनं एकमेकांवरती आदळली. परंतु त्या वाहनांचं जास्त नुकसान न झाल्यामुळं ती वाहनं पोलिसांनी त्वरित बाजूला केली आणि त्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. वाहतूक पूर्ववत आता सुरू झालेली आहे. धन्यवाद गणेश. या अपडेट्सबद्दल आपण बघितलं की वाहतूक आता एक्सप्रेसवेवरची पूर्ववत सुरू झालेली आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. महाराष्ट्राला केंद्राकडून तुटपुंजी मदत मिळण्याची शक्यता आहे. दुष्काळ, गारपीट, अवकाळी पावसाचा महाराष्ट्राला बसलेला फटका. राज्यानं यासाठी केंद्राकडे पाठवलेला 6,000 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव तपासण्यात आला. पण 2500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी न देण्याची केंद्राची भूमिका आहे. अर्थ मंत्रालयातल्या एका सूत्रांनी IBN लोकमतला ही माहिती दिली आहे. 2015-16च्या गळीत हंगामासाठी ऊसाकरता FRP जाहीर करण्यात आलेले आहे. 9.5% उतार्यासाठी 2300चा भाव मिळणार आहे. यावर्षीपेक्षा भावात 100 रुपयांनी वाढ होणार आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2500 रुपयांची मागणी केलेली आहे. यंदाचा भाव 2200 रुपये इतका आहे. आता बातमी IBN लोकमतच्या इम्पॅक्टची. अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी गेलेल्या सोनाली धादवाडच्या निलंबनाचे आदेश अखेर मागे घेतले गेलेत. बघूयात एक स्पेशल रिपोर्ट. अन्यायाविरोधात दाद मागण्याची शिक्षा सोनाली धादवाडला भोगावी लागली. आदिवासी हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या सोनालीने तिथल्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयावर काढलेल्या मोर्चाचं नेतृत्व केलं. पण या मागण्यांकडे प्रशासनाने लक्ष दिलं तर नाहीच, उलट तिला हॉस्टेल सोडावं लागेल असं सांगण्यात आलं. त्यासाठी तिला कारण देण्यात आलं ते उत्पन्नाच्या दाखल्यात तांत्रिक चुका असल्याचं. यामुळे मनस्ताप होऊन सोनालीने आत्मदहनाचा इशारा दिला.
हे आमचं जेव्हा आंदोलनाचं निघालं, मी मोर्चात सहभागी झाले, प्रतिनिधित्व पद स्वीकारलं. जास्त बोलल्यामुळे कदाचित मला त्यांनी माझ्या उत्पन्नाचा फॉल्ट काढला त्यांनी, त्याच्यामुळे माझा प्रवेश रद्द केला गेला. तू का करणार आता? मी आता आत्मदहन करणार आहे, कारण ह्या लोकांनी माझ्या वडिलांची इन्क्वायरी करून त्यांना मानसिक त्रास दिलाय. माझे वडील अक्षरशः 2 दिवस बेडवर पडलेले होते. ठाण्यातल्या कोपरी भागात एका खासगी बिल्डिंगमध्ये 7व्या मजल्यावर आदिवासी विद्यार्थ्यांसाठी हे हॉस्टेल आहे. खरं तर याला हॉस्टेल का म्हणावं असा प्रश्न पडतोय. कोसळलेली स्लॅब, पडक्या भिंती, भयानक अवस्थेत असलेलं स्वयंपाकघर अशा या हॉस्टेलमध्ये जवळपास 65 मुली राहत आहेत. याच सगळ्या दुर्दशेबाबत या मुलींनी आवाज उठवला. पण याबद्दल आम्ही वरिष्ठ पातळीवरती कळवलेलं आहे असं तोंडेतलं उत्तर संबंधित अधिकाऱ्यांनी दिलं. मॅडम आहेत ना प्रकल्प अधिकारी, त्यांच्या हातात असतात ना, निर्णय घेणं त्यांच्या हाती असतं ना. आम्ही काय. सोनाली बद्दलचा हा प्रकार कळताच ठाण्याच्या कोपरी पोलिसांनी तिथे धाव घेतली. मनसेने आदिवासी विभागाच्या उपायुक्तांना घेराव घातला. या प्रकारानंतर सोनालीच्या निलंबनाचे आदेश मागे घेण्यात आले. तांत्रिक कारणांमुळे तिचा तो प्रवेश रद्द केलेला आहे. तरी आता आम्ही माणुसकीच्या दृष्टिकोनातून, आणि तिचे फक्त 3 महिने शैक्षणिक वर्षाचे बाकी आहेत, आणि त्याचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी आपण तिचा जो प्रवेश आहे तो परत कंटिन्यू केलेला आहे. मोर्चाचं नेतृत्व केलं म्हणून सोनालीला शिक्षा मिळाली. आता अन्यायाच्या विरोधात दाद मागायची तरी कशी, या प्रश्नाचं उत्तर कोण देणार? मनोज देवकरसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, ठाणे. मुंबई एअरपोर्टवर बॉम्ब हल्ल्याची धमकी दिली गेलेली आहे. मुंबई एअरपोर्टच्या टर्मिनल 1A वॉशरूममध्ये या धमकीचा संदेश आज मिळाला. 26 जानेवारीला बॉम्बस्फोट घडवणार असल्याची धमकी दिली गेली आहे. वॉशरूमच्या भिंतीवर हा संदेश लिहिला होता. या धमकीच्या संदेशात आयसिस या संघटनेचा उल्लेख आहे. यानंतर आता CSIF कडून चौकशीला सुरुवात झालेली आहे. आयसिस याचा उल्लेख असलेली मुंबईला आलेली ही दुसरी धमकी आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीआधी देशात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली आहे. मध्य दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था आहे. दिल्ली आग्रा हायवे 2 दिवसांसाठी पूर्णपणे बंद केला जाणार आहे. पण दिल्लीच्या सुरक्षा संस्थांनी मात्र ही सुरक्षा ओबामांच्या भेटीची पूर्वतयारी नसल्याचं म्हटलंय. पाकिस्तान सरकार 12 दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याची खात्रीलायक माहिती IBN नेटवर्कच्या हाती आलेली आहे. अमेरिकेनं बंदी घातलेल्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि इतर काही संघटनांचा त्यात समावेश आहे. 26/11चा दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद याच्या जमात-उद-दावा आणि अफगाणच्या हक्कानी नेटवर्कचाही यात समावेश आहे. पाकिस्तानकडून याबाबतच्या अधिकृत घोषणेची भारताला प्रतीक्षा आहे, तर अमेरिकेनं याचं स्वागत केलंय. यानंतर एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. आम आदमी पार्टीच्या बंडखोर नेत्या शाजिया इल्मी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली आणि त्यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर राजकीय वर्तुळात हालचालींना सुरुवात झाली. किरण बेदींनी कालच भाजपत प्रवेश केला. भाजपमध्ये सामील होणं हे मी माझं भाग्य समजते अशी प्रतिक्रिया शाजिया इल्मी यांनी दिली आहे. नरेंद्र मोदी देशाला नवी दिशा देत आहेत असंही त्या म्हणाल्या, पण निवडणूक लढवण्याची इच्छा नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मैंने आम आदमी का मेरा पुराना साथ रहा है, आम आदमी पार्टी के साथ, और मुझे लगा, आपको पता है किसी कारणवश और कई ढेर सारे इसकी वजह रही है, मैंने छोड़ा उनका साथ और उन्होंने भी छोड़ा मेरा साथ, लेकिन बिना किसी गिला शिकवा के, बिल्कुल दिल से, पूरे एक देशभक्ति की भावना के साथ साथ पूरे जज्बे के साथ मैं सलाम करती हूँ एक नए संवाद और नए संकल्प को जो भारतीय जनता पार्टी इस वक्त देश को दे रही है, हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की अगुवाई में. मुझे लगता है ये बहुत जरूरी संवाद है. इस संवाद का हिस्सा हम सबको होना चाहिए. किरण बेदी हा दिल्ली निवडणुकीत भाजपचा चेहरा असतील अशी सूत्रांची माहिती आहे. त्या दृष्टीनं दिल्ली भाजपनं तयारी सुरू केली आहे. किरण बेदी दिल्ली निवडणुकीत भाजपच्या प्रचार प्रमुख असतील. संपूर्ण दिल्लीमध्ये त्यांची पोस्टर्स लावण्यात येणार आहेत. हा प्रयोग यशस्वी झाला तर इतर राज्यांमध्येही हाच पॅटर्न राबवण्यात येईल. महाराष्ट्र, हरियाणा, झारखंडमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता, पण हा पॅटर्न दिल्लीमध्ये राबवला जाण्याची शक्यता
कमी आहे अशी सूत्रांची माहिती आहे. 19 जानेवारीला भाजपच्या प्रमुख नेत्यांची बैठक होईल. संसदीय मंडळाचे सर्व सदस्य या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सुनंदा पुष्कर खून खटल्यासंबंधी माजी मंत्री शशी थरूर यांची काही दिवसात चौकशी होऊ शकते. दिल्ली पोलिसांनी याची पुष्टी केलेली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकानं काल त्रिवेंद्रम दिल्ली विमानातल्या क्रूची चौकशी केली. या विमानातून शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर यांनी प्रवास केला होता. त्यावेळी त्यांच्यामध्ये भांडण झालं होतं. दरम्यान शशी थरूर यांनी मीडियावर त्याची प्रतिमा मलिन करण्याचे आरोप केलेले आहेत. Some people clearly decide that they can be prosecutor, witness, jury, judge, and executioner, and call themselves television anchors. As far as I'm concerned, they're welcome to do all of this as they like. I mean, there are certain laws in this country about defamation and character assassination and so on, but they seem to take refuge in their knowledge that they are above and beyond laws. सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा लीला सॅमसन यांनी पदाचा राजीनामा दिलेला आहे. डेरा सच्चा सौदाच्या मेसेंजर ऑफ गॉड या चित्रपटाला परवानगी दिल्यानंतर त्यांनी हे पाऊल उचललंय. सेन्सॉर बोर्डाच्या सदस्यांवर त्यांनी भ्रष्टाचार आणि हस्तक्षेप करत असल्याचा आरोप केलाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालय सेन्सॉर बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करत असल्याचं सॅमसन यांनी म्हटलंय. मेसेंजर ऑफ गॉड हा चित्रपट आज रिलीज होणार होता. या चित्रपटाला याआधी प्रमाणपत्र नाकारण्यात आलं होतं, पण नंतर त्याला परवानगी देण्यात आली. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा राम रहीम यांच्यावरच हा चित्रपट आहे आणि ही भूमिका त्यांनी स्वतः केली आहे. दरम्यान बाबा राम रहीम यांनी त्यांच्यावरचे आरोप नाकारले आहेत. कोई भी नया मेंबर हमने नहीं लगाया है और जिस एक्सटेंशन की सेंसर बोर्ड चेयरपर्सन जो बात कर रही हैं, एक्सटेंशन सभी सेंसर बोर्ड के मेंबर्स को दी गई है. ये एक गवर्नमेंट की पॉलिसी गाइडलाइंस के हिसाब से है और इसमें किसी ने कोई इंटरफेरेंस या कोअर्शन नहीं करा. और अगर जो चेयरपर्सन ऐसा समझती हैं तो सरकार के सामने वो पेश करें कोई चिट्ठी या कोई एसएमएस जहां पर उनको किसी पर दबाव डाला जा रहा है. हम सब प्रेस से कह रहे हैं, आप देखना उसमें हमने कुछ भी गलत कुछ बोला नहीं. ये दिखाया कि कैसे ड्रग माफिया हमारे देश में ड्रग फैलाता है, कैसे हमारा यूथ जो दुनिया का नंबर 1 यूथ है, कैसे वो घुन की तरह उसको एक बीमारी हेरोइन, चरस, स्मैक, भांग, धतूरा, अफीम, शराब, पता नहीं कौन कौन से नशे उनको खाए जा रहे हैं और हम उसको छुड़ाने के लिए आगे आते हैं. तो कैसे कैसे वो हमारे साथ करते हैं, क्या होता है, वो चीजें हम सामने लेके और कुछ भी नहीं, किसी धर्म जात मजहब के खिलाफ एक शब्द भी उसमें नहीं पाया गया. पेट्रोल आणि डिझेल पुन्हा स्वस्त झालेला आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 2 रुपये 42 पैशांनी घसरले, तर डिझेलच्या दरातही प्रति लिटर ₹2.25 रुपयांनी घट झाली आहे. ऑगस्टपासून सलग 9व्या वेळेला केंद्र सरकारनं पेट्रोलच्या दरामध्ये तर ऑक्टोबरपासून सलग 5व्या वेळेला डिझेलच्या दरामध्ये कपात केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे दर $45 पर्यंत घसरल्यानं इकडे भारतातही इंधनाच्या दरात ही कपात झाली आहे. वास्तविक ही घट दुपटीनं झाली असती, पण केंद्र सरकारनं डिझेल आणि पेट्रोलच्या अबकारी शुल्कातही 2 रुपयांनी वाढ केली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरानं 6 वर्षातली नीचांकी पातळी गाठली आहे. नंतर एक ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर परत भेटू. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कणेरी मठावर येत्या 18 तारखेपासून भारतीय संस्कृती उत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या उत्सवाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. हजारो नागरिक या उत्सवासाठी मठावर येणार असल्यानं त्याची जय्यत तयारी संयोजकांनी केली आहे. काय आहे हा उपक्रम हे सांगतो आमचा कोल्हापूरचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर. कणेरी मठावर जो भारतीय संस्कृती उत्सव होतोय, याच उत्सवाच्या निमित्तानं लखपती शेती नावाचा एक उपक्रम या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आपण बघतोय या ठिकाणी 1 एकर जागा निवडण्यात आली आहे आणि त्या जागेवर वेगवेगळ्या प्रकारची अशी पिकं किती पिकं घेता येतात हे या ठिकाणी उदाहरणार्थ दाखवलेलं आहे. आपण बघतोय या ठिकाणी समोर या शेतामध्ये आपल्याला हरभरा पाहायला मिळतोय, त्याचबरोबर फ्लॉवर देखील आहे, दुसरीकडे कलिंगड देखील आहे, त्याचबरोबर आजूबाजूनं जे आहे ते या ठिकाणी मका लावण्यात आलेला आहे. त्यामुळं एकाच प्रकारच्या जागेमध्ये किती प्रकारची वेगवेगळी पिकं घेऊन कशा प्रकारे एखाद्या कुटुंबाचा आर्थिक स्तर जो आहे तो उंचावता येईल
यासाठी हा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण बघतोय मचाण बांधण्याचं देखील काम चालू आहे, तर दुसरीकडे दुसऱ्या बाजूला आपण बघतो या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडं आहेत जी आहेत ती देखील या ठिकाणी लावण्यात आली आहेत. विशेष म्हणजे एका पिकाचा धोका दुसऱ्या पिकाला होऊ नये याचा या ठिकाणी खबरदारी याची या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. कारण एकाच प्रकारचं पीक असेल तर त्याचा दुसऱ्या पिकाला काही प्रमाणामध्ये तोटा होऊ शकतो, वाढ होऊ शकत नाही, आणि त्यामुळंच आपण बघतो या ठिकाणी ही संकल्पना राबवलेली आहे. नेमकी ही संकल्पना काय आहे हे आपण जाणून घेऊयात. आपल्याबरोबर संयोजक आहेत. मला सांगा, लखपती शेती नावानं हा तुम्ही उपक्रम राबवताय, नेमकं शेतकऱ्यांना यातून तुम्हाला काय सांगायचं आहे? परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या संकल्पनेतून साकार होणारा भारतीय संस्कृती उत्सवाचं खास आकर्षण असणार आहे लखपती शेती. 1 एकरामध्ये एका वर्षाला एक शेतकरी कुटुंब 100 पिकं घेऊ शकतो. हे प्रायोगिकदृष्ट्या स्वामीजींनी सिद्ध केलेलं आहे. आपण बघतोय अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. खरं तर विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी शेतीतल्या अडचणी आणि नैसर्गिक आपत्तीमुळं शेतकरी आत्महत्या करतायत. पण लखपती शेती हा जो उपक्रम कनेरी मठावर राबवलेला आहे, याची जर अशा प्रकारे जर इतर शेतकऱ्यांनी त्याचा जर फायदा उचलला, अशा प्रकारे जर शेती केली तर नक्कीच आत्महत्या या कमी होऊ शकतात. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कनेरी मठ, कोल्हापूर. नंतर प्राईम टाईममध्ये इथंच थांबू. हा फक्त IBN लोकमत.